गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे 30 जानेवारी आणि सकाळचे वाजले आहेत 7:30. बघू आपण स्वयंपाक काय काय बनतोय. इथं आहे भाजी, बटाट्याची भाजी आहे ही, आणि दूध, चपात्या चालू आहेत. तुम्ही म्हणत असाल पळपुटाला काय झाले, पण तो पळपुटच तसा आहे, तो काळा काळा. का तर असं किळस येते ना, काहीतरी असं काळं काळं दिसतं. तर चपाती एकच झाली मला वाटतं. चला बाहेरचं वातावरण बघू कसं आहे. बाहेरचं वातावरण बघा, मस्त शांत वाटतं. गाड्यांचा वगैरे आमच्याकडे अजिबात आवाज नसतो. एकदम असं डोंगराच्या कडाला आहे ना, आणि ते हॉस्पिटल बंद आहे आमचं, छोटंसं माणसाचं आहे. राधू काय करते? राधू स्कूलला जायचंय का तुला? राधू स्कूलला जायचंय का तुला? डोळा किती चोळी, एवढं डोळा चोळू नको बाळा. चला खालचं वातावरण बघू कसं आहे. इथं डोंगर आहे, पण ते आता पलीकडे जायला तिकडे दाखवला. पावसाळ्यात येणं खूप मस्त वातावरण असते. आता उन्हाळा चालू झाला ना, उन्हाळा मला अजिबात आवडत नाही. इथे कॉर्पोरेशनचं पाणी आलं, आम्हाला कॉर्पोरेशनचं पास होतं पाणी. बोरिंगचं नाही, पण चालू करायचं. बोरिंगचं पाणी एवढं चांगलं नाही लागत, म्हणजे ड्राय होतं, व्यवस्थित राहत नाही. मी बेलाचं झाड आहे इथं, छोटंसंच आहे, पण आहे ते. आत्ता म्हणजे उन्हाळ्याचं असंच होतं ते. पावसाळ्यात खूप जास्त बेल येतात त्याला, म्हणजे पानं येतात त्याला. आणि हे बघा, हे आहे सोनचाफ्याचं झाड. वास तर एवढा छान वास येतो ना. थांबा एक मिनटं दाखवली तुम्हाला, तुम्हाला दिसत नसेल आता. हे बघा किती फुलं आलेत, एवढा वास येतो ना सोनचाफ्याचा की विचारूच नका. काय चाललं यांचं सगळ्यांचं. चला खाली येतात, कोण जास्त येत नाही आमच्या इकडचे. बिल्डिंगमधले खाली कोण येत नाही. ज्यांना काही गरज असेल तरच येतात खाली. सकाळी वॉकिंगला पण येत नाही तुम्ही, असं तर वाटतंय मला. मग माहीत नाही मला, का तर मीच नसते. आणि हा आहे आमचा बॅक साईडचा रस्ता. खरं तर गुगल मॅपला टाकलं ना, तर हाच दाखवतो आम्हाला. हे बघा पूर्ण फॉरेस्ट आहे. पावसाळ्यात इतकं भारी वाटतं ना, एवढं छान वाटतं की विचारूच नका. आमच्या गॅलरीतून दिसतं हे पूर्ण, हेच दिसतं आमच्या. चला काय करतो रे. आणि खरं गुड मॉर्निंग तर हे बघा इथं झालं सुंदर असा नजारा. खरं सकाळी आलेल्याचं मला चीज झालं, खाली आलेल्याचं. एवढा भारी सूर्योदय झाला होता खरंच. आणि वरती येऊन पण मला राहवत नव्हतं. परत एकदा सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं, का तर परत एकदा बघूशीच वाटत होतं. आणि हे बघा इथं मी कॅमेरा उभा पकडलाय. आणि हे आहे शेवग्याचं झाड, पण मी त्याला मोडून टाकत असते, का तर मी शेवग्याचं झाड दारात असलेलं चांगलं नसतं. त्याला खूप शेवग्याच्या शेंगा येतात, पण ते आमच्याच दारात आहे ना. चला बाय बाय, धन्यवाद सगळं.